महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात सध्या रुग्णांवर डॉक्टरांना मेणबत्तीच्या प्रकाशात उपचार करण्याची वेळ आली आहे। रुग्णालयात गेल्या 5 तासापासून वीज नाहीये। परिणामी रुग्णांचे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। दरम्यान शुक्रवारी महावितरणकडून शटडाऊन घेतला जातो, मात्र रुग्णालयातील जनरेटरचे देखील काम निघाल्याने वीज पुरवठा गायब झालाय। परिणामी रुग्णांचे मोठे हाल होत आहेत। मागील 4 महिन्यापूर्वी देखील रुग्णालयात तब्बल 2 दिवस वीज पुरवठा खंडित झाला होता, तेव्हा देखील रुग्णांचे असेच हाल झाले होते। वारंवार जिल्हा रुग्णालयात वीज जात असल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहे। जिल्हा रुग्णालयाची ही अवस्था असेल तर प्रशासन नक्की करतंय काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। दर शुक्रवारी नेहमीप्रमाणे शटडाऊन असतो आणि त्याप्रमाणे आजही शटडाऊन शुक्रवारचा आहे। आजचा हा शटडाऊन त्यांनी 5 ते 6 तासाचा घेणार म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे जनरेटर आहेत, मग त्याचबरोबर इलेक्ट्रिक PWD यांनी जे जुने झालेले पॅनल्स आहेत ह्या शटडाऊनमध्ये बदलण्यासाठी घेतलेले आहेत। तर जुने पॅनल लावून आता नवीन पॅनल लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डिओ असतो तो लावता येत नाही, कारण बॅकफ्लो होऊन लोकांना कामं करता येत नाहीत, म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला। त्यामुळे मग थोडं काही कॉरिडॉरमध्ये OPDमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना, परंतु जिथे डायलायसिसला लाईट पाहिजे तिथे आहे, जिथे एशनशियूमध्ये लाईट पाहिजे तिथे आहे। म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाणं सोडून बाकीच्या ठिकाणी आम्ही जनरेटर बंद करून ठेवले। पण वार्डात सुद्धा लाईट नाही आहे। हो, वार्डामध्ये सध्या म्हणजे जनरेटर जर लावलं तर तेच म्हटलं ना तुम्हाला, बॅकफ्लो होतं ना, लोकांना कामं करता येत नाही। ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे। इथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून 4 नंबरला जाऊन ऑपरेशन करू। रुटीन ऑपरेशन नाही ठेवलेले आहे। आता लाईट जवळपास त्यांना मी आता विचारलं, अजून 2 तास लागतील म्हणतात। काम चालू आहे। निष्काळजीपणा नाही का सर? नाही, हा निष्काळजीपणा नाही, हे नियोजित काम करतायत सर। पण जर बघायला गेले तर शुक्रवारी लाईट जातो, लोड शेडिंग असतं माहिती आहे, त्याच दिवशी नेमकं दुरुस्तीचं काम हाती घेण्याचं काय कारण? त्याचं कारण म्हणजे कसं आहे, लाईट गेलेलीच असते आणि त्याच दिवशी म्हणजे काम त्यांना करायला सोपं जातं। मग इलेक्ट्रिक पर्यायी व्यवस्था जनरेटर असतं, परंतु जनरेटरचं जे बॅकअप असतं ना ते त्या पॅनलला लावता येत नसतं काम चालू असताना। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।